मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालीत। हा भ्याड हल्ला परतवून लावण्यामध्ये भारतीय कमांडो स्पेशल फोर्स यांची विशेष कामगिरी होतीच, त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी सुद्धा जीवाची बाजी लावली होती। हल्ल्याच्या काळात आणि त्यानंतरच्या तपासात मुंबई पोलिसांची कामगिरी मोलाची ठरली। मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम पाहिली तर या रकमा त्यांचा सन्मान करण्यासाठी दिल्या आहेत की अपमान असा प्रश्न पडतो। पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन। फक्त 20,000, फक्त 10,000, फक्त 5,000। कॉलेज असो नाहीतर एखाद्या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धा, विजेत्यांना यापेक्षा जास्त रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते। पण 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलीस दलातल्या जाबाज अधिकारी कर्मचाऱ्यांना इतक्या कमी रकमा बक्षीस म्हणून देण्यात आल्या। खुद्द सरकारच्या तत्कालीन GR मधूनच ही वस्तुस्थिती समोर आली आहे। मुंबईवरील 26/11चा हल्ला ही अवघ्या भारतावरची भळभळणारी जखम। देशाच्या आर्थिक राजधानीत झालेल्या हल्ल्याने मुंबईसह देश हादरला। 4 दिवस दक्षिण मुंबई जणू वेठीस धरली गेली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, खाबाड हाऊस, कॅफे लिओपोल्ड आणि ताज हॉटेल इथे पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा नंगा नाच केला। यात जवळपास 166 जणांचे जीव गेले, ज्यात सामान्य नागरिक, परदेशी पर्यटक, सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। भारतीय सैन्य दल आणि मुंबई पोलीस दलाच्या शौर्यानं हा हल्ला आपण नुसता परतवूनच लावला नाही, तर यात गुंतलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत समोर आणून पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग जगाला दाखवून दिला। या सगळ्या घडामोडींमध्ये प्रत्यक्ष हल्ल्याला तोंड देण्या इतकाच महत्त्वाचा होता तो हल्ल्याचा तपास, पुराव्यांचं संकलन आणि दहशतवाद्यांविरुद्ध एक ठोस खटला उभा करणं। 30 ऑगस्ट 2012 रोजी पोलीस महासंचालकांच्या अर्धवर्षीय परिषदेत ह्या तपासात यंत्रणेतील पोलीस पथकास बक्षीस देण्याचे घोषित केले आणि ह्यात बक्षिसाची काय रक्कम असावी तर 6,58,000 ही रक्कम। मात्र ही रक्कम 46 पोलिसांमध्ये देण्यात आली। तर ह्या 46 पोलिसांमध्ये ही रक्कम पुरेशी आहे का? 26/11च्या गुन्हेगारांवरचा खटला हा एका प्रकारे आंतरराष्ट्रीय खटला होता। भारतावर हल्ला करणाऱ्याला सुद्धा भारतीय कायद्यांचा आधार घेऊन खटला लढवता येतो आणि संपूर्ण न्यायिक प्रक्रियेनंतरच शिक्षा दिली जाते, हे भारतीय न्याय यंत्रणेने दाखवून दिलं। हल्ला जरी सर्वांदेखत झाला असला तरी न्यायालयात त्याचा प्रतिकार बंदुकीने नाही तर पुराव्यांनी करावा लागतो आणि इथेच मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रत्यय येतो। 26/11च्या गुन्ह्याच्या तपासाअंती 90 दिवसांच्या मुदतीमध्ये एकूण 11,750 कागदपत्रांचा अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। तसंच 1,500 कागदपत्रांचा पुरवणी अंतिम अहवाल सुद्धा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये एकूण 659 साक्षीदारांचा भक्कम पुरावा उभा करण्यात सरकारी पक्षाला यश आलं ते मुंबई पोलिसांमुळेच। म्हणूनच 2012 या वर्षीच्या पोलीस महासंचालकांच्या अर्धवार्षिक परिषदेत तपास यंत्रणेतील पोलिसांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम बक्षीस देण्याचं ठरवण्यात आलं। पण बक्षिसाच्या रकमा पाहून हा मान की तोंडाला पुसले पान असं वाटू शकतं। 10 कर्मचाऱ्यांना 20 ते 25,000 रुपये, 14 कर्मचाऱ्यांना 10 ते 15,000 रुपये, 11 कर्मचाऱ्यांना फक्त 5,000 रुपये, फक्त एका वरिष्ठ पोलीस महानिरीक्षकांना 1 लाख रुपये आणि फक्त एका पोलीस निरीक्षकाला 40,000 रुपये अशी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली। या रकमा तुम्हाला किरकोळ वाटत असतील तर संबंधित GR मधील हे वाक्य वाचून तर तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही। या अध्यादेशामध्ये म्हटलं गेलंय की कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्यांच्या एका महिन्याच्या एकत्रित वेतनापेक्षा जास्त रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येऊ नये, ही अट शिथिल करण्यात आली आहे। म्हणजेच या दाखवण्यात आलेल्या रकमा तुम्हाला कमी वाटत असल्या तरी शासनासाठी लई भारी आहेत। तर मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांचे जे हुतात्मे झालेत
त्यांचं बलिदान आणि इतरही सगळी यंत्रणा ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं, त्यांचं एकंदर श्रम बघता ही रक्कम कोणी आंधळा माणूसही म्हणेल की अतिशय तुटपुंजी आहे आणि यांना जास्त भरघोस बक्षीस दिलं पाहिजे. किंबहुना मी तर म्हणेल ते हयातीत आहे. हे सगळे आमचे 46 हिरो जे हयातीत आहे तिथपर्यंत आणि त्यांच्या नंतर सुद्धा त्यांच्या पाल्यांना किंवा कुटुंबाला एक विशेष प्रावधानिक पेन्शन द्यायला शासनाला काहीच हरकत नाही. हे जे काही कोणाचं जे कामाचं कौतुक करण्यात आलेलं आहे, कमिटी बसलेली आणि सर्व झालेलं आहे, सर्व अभ्यास केलेला आहे, कोणाचं काय त्याला कॉन्ट्रीब्युशन आहे, सर्व अभ्यास करून मग हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि अशा कर्तव्याला, अशा बलिदानालाच मोजमाप पैशामध्ये करणं हेच मुळी चुकायचं आहे. कारण अमूल्य आहेत, त्याचं तुम्ही मोजमाप करू शकत नाही. रात्रंदिवस न पाहता कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कामगिरीचं मोल पगार, शासन निर्णय, भत्ते आणि सवलती यांच्यामध्ये केलं जावं हे दुर्दैव. 26/11च्या कर्तबगार पोलिसांना जेवढी रक्कम बक्षीस म्हणून दिली गेली आहे त्याच्या 10 पट, 100 पट रकमा तर दहशतवादी संघटनाच आपल्या हस्तकांना देतात. मग सांगा, या बक्षिसांना मान म्हणायचं की वाटाण्याच्या अक्षता? दिवस रात्र आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या मुंबई पोलिसांना मात्र तुटपुंजी रक्कम जी वैयक्तिक पाहिली ह्या कागदावर आहे, या 46 अधिकाऱ्यांची नावं, तर अगदी 5,000, 10,000, 7,000, 15,000, जास्तीत जास्त 40,000 एखाला आहे. मात्र सगळे बाकी 25,000 ते 7,000 आणि 15,000च्या रकमेत आहेत. तर हे योग्य आहे का? कॅमेरामन अमेय सुर्वेसह सुशांत पाटील, पुढारी न्यूज, मुंबई.